नमोबुद्धाय जय भीम. आज महाराष्ट्रामध्ये आपण बघता उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आंबेडकर समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यामध्ये एक मातंग समाज, त्या मातंग समाजातले काही नेते मंडळी, चौथी नापास भुशीच्या तोंडातले, डुकऱ्याच्या काळ्या तोंडातले लोक, हे आरामखोर खंडारे हा बोलताय की बौद्धांना आमचं आरक्षण खाल्लंय. अरे बौद्धांना आरक्षण खाल्लं तर खाल्लं, यांनी आमच्या आरक्षणावर दरोडा टाकला. अरे बौद्धांना आरक्षण खाल्लंय, बौद्धांना आरक्षण खाल्लंय, मग तुम्ही काय गु खाल्ला का भाडीवा हो? ज्यावेळेस बाबासाहेबांनी सर्वांना आरक्षण देत असताना 59 जातीला आरक्षण दिलं, त्यामध्ये एक बौद्ध समाज वेगळा झाला, तर 58 जाती लोक आहे ना त्यामध्ये. तर त्या समाजातल्या काही लोक शिकले, बौद्ध समाज शिकला, तुम्ही शिकले नाही, त्याच्यात आमचा दोष आहे काय? आणि तो काल परवाचा तो भाडगाव कोण तो इचे, त्याच्यात आईची गाण तो म्हणतोय हा महाराष्ट्र हा टिळकांचा आहे, सावरकरांचा आणि अण्णाभाऊ साठ्यांचा आहे. अरे छिनालीच्या दिलं ना बाबासाहेबांना आरक्षण, गुमाना खा ना भडव्या, कशाला बोलतो तू? हा महाराष्ट्र बाबासाहेबांचा आहे, हा महाराष्ट्र छत्रपती शाहू राजांचा आहे, हा महाराष्ट्र सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुल्यांचा आहे. तुमच्यासारख्या 4-5 कुत्र्यांना भुकून हा महाराष्ट्र टिळकांचा होणार नाही. अरे लाचारिकांना बंद करा. तुम्हाला एवढंच वाटतं ना की मातंगाचं तोंड पाहून इथला पाटील वर्ग लय खुश होतो, लय खुश होतो. बघा ना मग त्यांच्या धर्मामध्ये थोडा पाय चाटणं सोडा, पाय चाटा त्यांचे, तिकडे लाचार व्हा, त्यांच्या मांडीवर जाऊन बसा, जा त्यांच्या धर्मामध्ये, त्यांच्या समाजामध्ये जा. एसटी धर्म सोडून टाका, तिकडे जाऊन त्यांची गांड चाटा, गु चाटा, त्यांची आईची जे ताटाचं ते ताटा. तुमची आई घेऊन जा, तुमची बहीण घेऊन जा, तुमचा सगळा समाज घेऊन जा. आम्ही कुठं काय म्हणतो? भडीभाऊ सुधरा. आणि बाबासाहेबांचं तुम्ही प्रत्येक भाषणामध्ये, आझाद मैदान मध्ये बघितलं, बाबासाहेबांच्या एकही नाव घेतलं नाही तुम्ही. माधव चौधरी जिथं दिसन तिथं तुम्हाला हाणू. मी आंबेडकर समाजाला नम्र विनंती करतोय, हे 4-5 दल्ले जे बाबासाहेबाचं नाव घेत नाही, बाबासाहेबाच्या फावड्या दाचाच्या आईच्या करून बोलतो, त्याच्यात आईची गाण, त्याला ठोका भडव्याला. त्याला चिखलीमध्ये मारला ना, त्याला अजूक टोका, अजूक मारा, जिथं दिसन मारा, जिथं दिसन तिथं मारा. मी जो कोणी मारताना व्हिडिओ काढला त्याला 10,000 रुपये बक्षीस या सुद्धा सुरवाडकर कडून देईन मी. जय भीम. ठोका भडव्याला.